हॅलो फ्रेंड्स, हे बघा चपात्याचे ना भरपूर अशा चपात्या राहिल्या होत्या आणि म्हणलं नाही का सारखं म्हणजे गाय येतात ना तर त्यांना देत असते मी. म्हणलं आता सारखं कवर सारख्याच पडायला लागलं तर आपण बी खावा नाही का कधीतरी, म्हणून म्हणलं ना मग आता नाश्ता पण नव्हता बनवला मी, डायरेक्ट म्हणलं आता आपणच खावा छानपैकी असं सगळ्या त्याच्यात सगळ्या गोष्टी टाकाव्या त्याच्यामध्ये आणि आपणच करून खावा. तर स्वयंपाक पण बनवला होता सकाळी, त्यांना डबा दिला, नागून मुलांना पण दिलं आणि खूप अशी भूक लागलेली. मी फक्त चहाच पिलेली आहे, चहा आणि एक दोन खारी वगैरे खाल्ल्यात. खूप अशी भूक लागली चहा आणि खूप जास्त भूक लागलं तर काही पण जात येत म्हणजे थोडेसे वाटाणे पण टाकूया आणि असं चटपटीत असं मस्त तिखट बनवूया. आपल्याला वाटलंच नाही पाहिजे चपातीचे तुकडे खावे तुम्ही. आजकाल लोकांना खाऊ नाही वाटत बघा, कचऱ्याचं चपात्या टाकून देते सोबत. सॉरी, चला तर तुम्हाला दाखवते. असं सगळं मी टाकले त्याच्यामध्ये, सगळे जेवण टाकून घेतले. आता आपण हे तुकडे टाकू आणि थोडेसे कडक झाले होते ना म्हणून त्याच्या थोडंसं मी पाणी ऍड केले. बघा तुम्ही कधी बनवून खातात का मला नक्की सांगा. मी त्याच्या आधी पण आहे ना एकदा चपात्याच्या तुकड्यांचा व्हिडिओ टाकला होता, तुम्ही पाहिला असेल तो. असं रंगीबिरंगी भाज्या टाकून असं एकदम चटपटीत बनवायचं की आपल्याला वाटलंच नाही पाहिजे हे तुकडे येत आहेत म्हणून चपातीचे. आणि कालच्या पण परवाच्या पण. आणि आमचं कसं संध्याकाळी ना आम्ही दोघं जण ना भाकरी खातो आणि मुलांसाठी चपात्या, आणि मग आपल्याला वाटतं की मुलं नाही का चपात्या पाहिजे मुलांना खाण्यासाठी, आणि मग ती काय खात नाही जास्त, इथे राहून जाते बघा. थोडंसं त्याच्यात मीठ पण टाकायचं. आता माझ्याकडे कोथिंबीर नाही बघा, संपली कोथिंबीर. मी याच्यात बटाटे पण टाकले बघा, बटाटे वाटाणे शेंगदाणे टोमॅटो मिरची असं सगळं टाकलं. छान झालंय, पोह्यावानी झालंय. चला तर आपण खायला घेऊ आता. याला काही जास्त शिजवून द्यायचं नाही, आता चपात्या आपण आधीच तर शिजवून दिलेल्या आहे. आता त्याच्यासोबत आपण काकडी घेऊ. मधून सरक बाजूला सरक, व्हिडिओ चालू आहे मधून बाजूला. हा हा ठीक आहे. आता मला लागतं बघा असं काहीतरी खायला नाही का, काकडी अजून काही पण म्हणजे त्याच्यासोबत लागतं कांदा वगैरे. भांडे वाजू नको, भांडे वाजू नको सर. तर त्याच्यासाठी छान छान असा कोबी थोडंसं धुवून घेते, घेते जरा मी खायला त्याच्यासोबत म्हणजे छान छान लागल. ती हिरवेगार पत्ते बघा ती निघले. छान असं किचन वाटा पुसून घेतलेला आहे, असं म्हणू नका किचन वाट्यावरच कापली म्हणून. आता साफ करून घेतलेला आहे, आता सारखं साफ करायचं सुरूच असते. काही बनवलं चला तर आपण खाऊन घेऊया. चला तुम्हाला दाखवते खाऊन कसं झालं त्या. खूप छान झालं, तुम्ही नक्की बनवून खा. चपात्या वयाला नका घालून, चुकून होतच असते जास्त, कधीतरी नक्की बनवून खा. असे वेगवेगळ्या भाज्या पण टाकू शकता तुम्ही. आणि थोड्याशा कडक झाल्या म्हणजे मिक्सरमधून जरा बारीक काढलं ना त्याला थोडंसं पाण्याचा सुक्का द्यायचा, म्हणजे कसं मऊ होते. तर बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की बनवून खावा. बाय.